आपण जेव्हा WHO ची आरोग्याची व्याख्या बघतो त्याच्यामध्ये शारीरिक स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक स्वास्थ्य या तिन्हीचं संतुलन असणं हे गरजेचं आहे. आयुर्वेदाची जर आपण व्याख्या बघितली तर ती सुद्धा अशीच आहे की स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणं आतुरस्य व्याधी प्रशमन. म्हणजे जो स्वस्थ मनुष्य आहे त्याचं स्वास्थ्य राखण्यासाठीच जे सायन्स, ज्याला आजकाल वेलनेस मेडिसिन असं म्हटलं जातं, हे वेलनेस मेडिसिन ह्याच्यामध्ये आयुर्वेदाकडून शिकण्यासारखं इतकं काही आहे आणि आयुर्वेद शाळेची वेगवेगळी उत्पादनांच्या माध्यमातूनही आम्ही इतकं देण्याचा प्रयत्न करतो आहे की त्याचा निश्चित समाजाला मोठा उपयोग हा आरोग्य राखण्यासाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ च्यवनप्राश आहे, शतावरी कल्प आहे, गुलकंद आहे, माधवी तेल आहे, बालजीवन आहे, अशी अनेक वेगवेगळी औषधं आहेत की जी निश्चितरित्या ज्याला आपण स्वस्थांचं स्वास्थ्य राखणं ह्याच्यासाठी पण काम करतात आणि त्याचबरोबर त्या काही छोट्या छोट्या व्याधींवर सुद्धा अतिशय गुणकारी परिणाम. अशा अनेक उत्पादनांच्या माध्यमातून आपण हा संतुलन साधू शकतो.